योगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः अलङ्कापुरी रम्यसिंहसनस्तं पदाम्भोजतेजाः स्फुरदिकप्रदेशं विनिन्दादिदेवेह सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवम्. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ. काल आपण चिंतनामध्ये एक श्लोक घेतलेला आहे, त्याच्यातली एक ओवी पाहिली. विद्या विनयन संपन्ने ब्राह्मण्य गविहस्तिनी शुनी चैव पाकेच पंडिता समदर्शना. श्लोक क्रमांक 18 नंबरचा आहे, 5वा अध्याय, आणि त्यावर्षी 93 नंबरच्या ओवीचा आपण विचार करत होतो. 94 आणि 93 नंबर जवळजवळ एकसारखे आहेत, त्याचा विचार सांगितलेला आहे. ही पशु पक्षी ब्राह्मण गवी हस्तिनी शब्द वापरलेला आहे. यांच्यामध्ये जरासुद्धा त्या तत्ववेत्या पुरुषांना भेद वाटत नाही. जे तत्ववेत्ते पुरुष जीवनमुक्त पुरुष असतात ते सर्वांशी समदृष्टीनं वागत असतात, आणि त्यांची समदृष्टी सांगण्यासाठी हा श्लोक वापरलेला आहे. विद्या विनयन संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी शिवपाके 4 शब्द वापरलेले आहेत. यांच्यामध्ये ते भेद पाहत नाहीत. म्हणजे कुत्रा असू दे, गाय असू दे, ब्राह्मण सज्जन असू दे, हत्ती असू दे किंवा चांडाळ असू दे, सगळ्यांच्याकडे पाहताना त्यांची दृष्टी सम असते. किती अवघड गोष्ट असेल बघा. बघताना सुद्धा ते त्या दृष्टीनं पाहत असतात की ते ब्रह्म आहे म्हणून पाहतात, तो देव आहे म्हणून पाहतात, आणि आम्ही त्यांना त्यांच्या उपाधीनं पाहत असतो. म्हणजे पाहण्याची दृष्टी बदलणं म्हणजे परमार्थ करणं आहे. आपली दृष्टी जगाकडे ज्या दृष्टीनं आपण पाहत असतो, स्वतःकडे ज्या दृष्टीनं पाहत असतो, ती दृष्टी बदलायची आहे. आपल्या नातलगांच्याकडे मी माझे नातलग म्हणून पाहत असतो, ती सगळी देवाची रूपं म्हणून पाहायचं आहे. परमपूज्य काका पण सांगतात, आम्हाला पूर्वी शिक्षक शाळेत शिकवत असताना म्हणतात की सगळी समोरची मुलं आहेत, आम्हाला साधना करायला मिळत नाही, आम्ही दिवसभर नोकरी करतो, शाळेत शिकवतो मुलांना. तर परमपूज्य काका म्हणतात ती समोर बसलेले विठ्ठलच आहेत असं समजून त्यांच्याशी संवाद करायचा, म्हणजे नोकरी पण झाली आणि परमार्थ पण झाला. ही दृष्टी मात्र विकसित व्हायला खूप साधना करावी लागते, अन्यथा ही दृष्टी लवकर विकसित होत नाही. विद्या विनयन असली पाहिजे, यासाठीच वर्णन केलेलं आहे. संपन्नता कुठली असायला पाहिजे? विद्येची आणि विनयतेची संपत्ती त्याच्याकडे असायला पाहिजे. नाहीतर विद्या नसेल आणि विनयता असेल का उपयोगाची नाही. आणि विद्या आहे आणि विनयता नाही तरी त्याचं काय? अहंता गुणी सर्व बोलणे व्यर्थ जाते. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ बोलतात, जे बोललेलं असतं ना ते सगळं व्यर्थ जाते जर अहंकार जाग्यावर असेल तर. त्यामुळे अहंकाराला थारा देता कामा नये, अशी एक साधनेमधला एक अभ्यास आहे. हा अभ्यास पुस्तक मिटवून, ग्रंथ मिटवून करायचा अभ्यास आहे, आणि त्यामुळं सोपं आहे. काय कठीण आहे कुणाला माहिती. पुस्तक वाचणं, ग्रंथ वाचणं सोपं आहे, पण अहंकार घालवायसाठी प्रयत्न करत राहणं किती अवघड आहे ते प्रत्येक क्षणाला आपल्याला जाणवतं. ज्याला प्रत्येक क्षण असा सांभाळतो ना, त्याची विद्या संपन्न होते, आणि त्या विद्या संपन्न झालेल्या विद्येजवळ विनय पण राहतो, नम्रता राहते. याचं वर्णन महापुरुषांची जी दृष्टी असते ती उपाधीवर नसते. म्हणून इथं म्हणलेलं आहे, ब्राह्मण असू देत, गाय असू दे, किंवा हत्ती कुत्रा असू दे, किंवा चांडाळ असू दे, त्यांची दृष्टी जी असते ते कशा असतात? तर पंडिता समदर्शी असतात. ते दर्शी म्हणजे त्यांची बघण्याची दृष्टी जी आहे ती दृष्टी सम असते. हा वेगळा, हा कुत्रा असं ते म्हणत नाहीत. त्यासाठी उदाहरण आपण सोनाराचं घेतलं होतं. सोन्याकडे पाहताना तो अलंकाराकडे पाहत नाही, तर अलंकाराच्या पाठीमागं दडलेल्या सोन्याकडे त्याची दृष्टी असते. एवढं गाळून काढलं तर याच्यातनं किती होईल? त्यातला गाभा घटक तो पाहत असतो. एवढं हिनकसपणा त्यातला काढायला पाहिजे, आणि हा हिनकसपणा गेला जैसा किडाळाचा दोष जाय तरी ते 15.5 होय. तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. त्यातले संकल्प काढून ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेली असते जीवनमुक्तांना. म्हणजे त्याचे संकल्प काय नसतात. जेव्हा एखाद्याकडे बघतो तो असा अमुक तमुक अशी छबी त्याच्या डोक्यामध्ये तयार होत नाही, तर ते ब्रह्म आहे म्हणून पाहतात. ते त्यांनाच ठाऊक, आपल्या अनुभवात नसल्यामुळं आपण फक्त कल्पनेतलं बोलतो, किंवा शास्त्रातलं सांगितलेलं आहे भगवद्गीतेनं, आणि माऊली बोलतात ते आपण सांगितलेलं आहे. त्यामुळं दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख पाहणारा आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखानं हेलावून त्याचं मन जाणारा जो असा असतो तो समदर्शी असतो. आमचं बरेच वेळा उलटं होतं. दुसऱ्याच्या सुखात कदाचित आपण आनंद मिळतोय म्हणून जाऊसुद्धा, दुसऱ्याच्या दुःखात कदाचित रडू येईल, पण ज्यावेळी एखादा खरंच त्याला सुख लागलेलं असेल ना, आपण सुखी होतोय काय,
दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणं फार अवघड आहे. कदाचित दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणारी माणसं काही भावनाशील असतात. कुणाला तरी काहीतरी बिघडलं तर ह्यांना पण रडू येते. पण हे रडणं वेगळं. पण सुखामध्ये दुसऱ्याच्या सुखानं सुखी होणारे फार अवघड आहे गोष्ट. कारण आपल्याला दुसऱ्यांची सुखं आपल्याला म्हणजे जनरली आपण बोलतो की बऱ्याच वेळा आपली दुसऱ्यांची सुखं पाहवतच नाहीत. दुःखी असावीत माणसं असं वाटत असतं. त्यामुळे इथं जो विचार सांगितलेला आहे तो त्यात गाय किंवा ब्राह्मण सात्विक वृत्ती सांगितलेला आहे, कुत्रा किंवा हत्ती रजगुणातले सांगितलेले आहेत, आणि पुढे चांडाळ सांगितलं ना नुसतं तमोगुणातले सांगितलेले आहेत. म्हणजे गुणाच्या दृष्टीने सुद्धा विचार केलेला होता. कालच्या चिंतनाचा शेवट करताना आपण इथंच आलो होतो की तो गुणातीत होतो, त्यामुळं गुणाकडे पाहत नाही. ती आणि महत्त्वाची गोष्ट आहे त्यातली. म्हणजे हत्तीकडे पाहतो याचा अर्थ पाहताना रजोगुणात पाहत नाही तो. त्याचं गुणात त्याची दृष्टी जी असते ना ती दृष्टीसुद्धा रजोगुण विरहित झालेली असते, सात्विक गुण विरहित झालेली असते किंवा तमोगुणरहित झालेली असते, असा त्याचा अर्थ आहे. याचा सरळ अर्थ होतो की तो गुणातीत झालेला असतो, म्हणूनच त्याला समत्व दिसतं. नाही तर जरा जरी गुणातच राहिला तर त्याला तमोगुणी माणसं ओळखणार, रजोगुणी हा रजोगुणी आहे असं म्हणेल, हा सत्वगुणी असा फरक करेल तो. पण ह्याला फरकच दिसत नाही. याचा अर्थ असा होतो की तो त्या गुणांच्याही पलीकडे गेलेला असतो. ह्या पशुपक्ष्यांच्या उदाहरणावरून असं उदाहरण फारसं भगवद्गीता देत नाही बरं का. ज्ञानेश्वरीमध्ये खूप दृष्टांत टाकलेले आहेत की समजावी भगवद्गीता म्हणून. पण भगवद्गीता असं उघड करून काही सांगत नाही. त्यामुळे उघड सांगायसाठी ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म आहे, त्यांचा अवतार त्यासाठी आहे की भगवद्गीता जगाला सांगावी म्हणून. त्याच अर्थानं त्यांनी वर्णन करताना काय म्हणतात बघा, मग हा मशक हा गज, म्हणजे एखादं डास असतो आणि हत्ती. डास हा शब्द मात्र श्लोकात नाही, माऊलींचा स्वतःच आहे तो, की श्वपच का द्विज, तिथं ब्राह्मण शब्द वापरला, इथं द्विज शब्द वापरला. पहिलं इतर का आत्मज, हे उरेल काय, त्याला स्वतःच आणि परक असं काहीच उरत नाही. एक हा डास आहे, हा हत्ती आहे, त्या डासामध्ये छोटं ब्रह्म आहे किंवा हत्तीमध्ये मोठं ब्रह्म आहे, अशी त्याची तरतम भाव कुठल्या बाबतीमध्ये नसतो, म्हणून समदृष्टी झालेली असते. आणि त्याच खालच्या ओळीमध्ये ना तरी हे धेनू, धेनू म्हणजे काय, धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैसे स्वप्न जागत या. थोडं वर्णन करतात बघा की गाय आहे हा कुत्रा आहे, किंवा हे अपवित्र आहे हे अपवित्र आहे, एक थोर आहे दुसरा नीच आहे. गुरु आणि हीन, गुरु म्हणजे थोर आणि हीन म्हणजे नीच, अशा अर्थाने शब्द वापरलेत. गुरु शब्दाचा अर्थ मोठा असा होतो. त्यामुळं गुरु किंवा हीन ही असो कैसे स्वप्न जागतया. जसं अधिक बोलणे कशाला, जागा झालेल्या माणसाला स्वप्न कसे दिसेल. म्हणजे जो अंतरात जागा झालेला असतो त्याला बाहेरची सगळी दृष्टी कशी झालेली असते, जागृतीमध्ये तो पाहत असतो. आम्ही आता पाहतो ते सगळीकडं स्वप्नात असून पाहतो, म्हणून जग हे स्वप्न आहे असं संतश्री सांगतात. त्याचं ते अर्थ तो आहे. आपण म्हणतो नाही स्वप्नात मी जागा आहे. जागा आहे तर खऱ्या अर्थानं जगाची प्रतीती येते का, प्रपंच खऱ्या अर्थानं लक्षात यायला लागतो का, तर नाही. याचा अर्थ मी जागा झालेलो नाही, मी स्वप्नामध्ये अजून आहे. आणि हिथं म्हणतात जसा एखादा स्वप्नातून जागा होतो तशी त्यांची दृष्टी प्राप्त झालेली होते असते, म्हणून ते सम असतात. त्यामुळे त्यांना हे जवळचं आत्मज, आत्मज म्हणजे जवळची एखादी व्यक्ती आहे ती जवळची आहे, तो परका, असं त्यांना भेदभाव नसतो. दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दाशी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. तुकोबांचा अभंग आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणू जे आपले तोची साधू ओळखावा. कोण ओळखावा, तर जो दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दाशी. जो आपल्या मुलावर जेवढं प्रेम करतो तेवढं घरातल्या नोकरांच्यावरती प्रेम करतो. ह्याच्यामध्ये किती दृष्टी प्राप्त झालेली असते याचं वर्णन तुकोबानी त्या अभंगामध्ये केलेलं आहे. म्हणजे ते काय बोलतात की ओळखावा साधू कुठं ओळखावा, तर असा आहे विद्या विनयन संपन्ने, हे सगळं जर दृष्टी प्राप्त झाली असेल तर या सगळ्या दृष्टीने युक्त आहे तो. नाहीतर आपण काय चांगल्या माणसात चांगलूपणा बघतोच ना, पण वाईटा माणसातला चांगलूपणा बघण्याची हिंमत फक्त संत दाखवतात. हे आपल्याला जमत नाही बरं काय. वाईटात चांगलूपणा पाहणं म्हणजे वाईट काय, तर त्याचा देह आहे. जसं अष्टावक्रणाला सगळेजण हसलेत ना, जनकराजाच्या राजसभेमध्ये त्यांना बोलवण्यात आलं होतं. एका प्रश्नाच्या उत्तरावरती खल चालू होता, सगळे पंडित बसलेले होते आणि त्यावेळी ते पंडित अष्टावक्र मुनींच्याकडे पाहून हसलेत म्हणे. अशी त्यांच्याबद्दलची हकीकत सांगितली जाते की ते 8 ठिकाणी वाकडे होते आणि म्हणून ते म्हणले ही चर्मकारांची सभा आहे की काय, का पंडितांची सभा आहे.
ज्याने फक्त वरच्याच कवचाला पाहिलं त्यांना चर्मकारच म्हणायला पाहिजे. माझ्या चामड्याकडे पाहता आतल्या तत्वज्ञानाकडे पाहत नाही. माझ्यात असलेला आत्मा तुमच्यातला आत्मा एकच आहेत असं पटवून अष्टावक्र मुनीने दिलं. आणि ते जो उपदेश केला जो ना जनक राजाला, अष्टावक्र गीता नावाचा ग्रंथ आहे आपल्याकडं, की जो प्रसिद्ध झाला की त्यांच्या त्या मार्गदर्शनामुळं उपदेशावर आधारित असलेला तो ग्रंथ आहे. याचा अर्थ असा आहे, वरती ते पाहत नाही तर आतमध्ये जे तत्व आहे ना त्या तत्वाचा विचार करत असतात. आणि म्हणून ते तत्व त्यांना दिसत असतं, आम्हाला दिसत नाही. दृष्टी शब्द त्यासाठी वापरलेला आहे, त्यांना दिसतं, आम्हाला दिसत नाही. म्हणून जनरली आपण म्हणतो चांगल्या माणसात चांगलं म्हणतोयच की आपण. मला जरी चांगले म्हणतात ना त्यांना मी चांगलं म्हणतो. कशी गंमत आहे बघा. मला जे वाईट म्हणतात त्यांना मी चांगलं कधी म्हणतोय का? नाही म्हणत. राम में राम देखा तो क्या देखा, राम में रावण देखा तो जाने. वाक्य कसं आहे बघा. आचार्य रजनीश बोलतात ना, आचार्य रजनीशांचं वाक्य आहे, राम में राम देखा तो क्या देखा, रावण में राम देखा तो जाने. रावणात राम दिसला का तरच मी तुमचं मान्य करतो. रामात राम बघितला काय झालं विशेष त्यामध्ये? हे सगळ्यांना दृष्टी आहे ना. हे त्याच्याकडे चांगलंपणा ज्यांच्याकडे आहे त्यांना चांगलं म्हणायचं, आणि ज्यांच्यात वाईटपणा आहे मात्र त्यांना चांगलं म्हणायची हिंमत फक्त संत दाखवतात. कारण ते चांगुलपणा आणि वाईटपणा हे त्यांच्या गुणावर अवलंबून असतात. आणि हे गुणातीत झाल्यामुळं गुणाच्या पाठीमागली गोष्ट बघतात. हे पलीकडे गेलेले असतात. त्यामुळे प्रपंचाच्या एकूण प्रांतात ते रमत नाहीत. प्रपंचाचा जो प्रांत ओलांडून जी सीमा चालू होते पुढची ती खरी परमार्थाची आहे. ईश्वराचं राज्य तिथून सुरू होतं जिथं सत चीज आणि आनंद या तीन गोष्टी मुक्कामाला असतात आणि त्या आपल्याला भेटतात. पण तिथं जायची हिंमत दाखवत नाहीत ना. संत जातात आणि तिथं पोचल्यामुळं त्यांना मागचं पाठीमागं टाकून जातात. ते कोण बोलतो काय नाही बोलतो काय, आणि सगळीकडे ब्रह्म आहे अशा दृष्टीनं बोलत असतात. म्हणून त्यांना पंडिता शब्द वापरलेला आहे, समदर्शी पंडिता म्हणलेला आहे. त्यासाठी शास्त्र सांगतंय ये क्रियावान सपंडिता अशी व्याख्या पंडिताची केली आहे. ज्याच्या प्रत्यक्ष व्यवहारातून त्याचं ज्ञान प्रकट होतं ना तो खरा पंडित. काय शब्द आहेत बघा. ज्याच्या व्यवहारातून ज्ञान प्रकट होतं तो मुखातून ज्ञान प्रकट होतं असं म्हटलेलं नाही बरं का. मुखातून ज्ञान प्रकट होण्याची खूप लोक आपल्याला भेटतील की मुखातून फार मोठं शास्त्र सांगणारे पुष्कळ मंडळी आहेत आणि ग्रंथ लिहिणारे पण मंडळी आहेत. हे त्यांच्या लेखणीतून सांगणारच ज्ञान आहे. पण व्यवहारात त्यांचा वेदांत खेळत असतो, त्यांच्या आयुष्यात वेदांत खेळत असतो. शास्त्रांची सुभाषितं असतात ना ते त्यांच्या जीवनातील त्यांचे अलंकार झालेले असतात, त्यांच्या अंगावरले अलंकार असतात. शास्त्रातली सुभाषितं असतात, ती उगीच नाहीत, ते धारण करतात त्याच्यावरती आणि तसं वागत असतात, जगत असतात. म्हणून आपण म्हणतो, परमपूज्य काकांचं एक वाक्य आहे, आपण जगत असताना जीवनामध्ये साधन करणाऱ्यांची संख्या खूप आहे. जगत असताना जीवनामध्ये साधन करणं यांची संख्या खूप आहे, परमार्थिक साधन करण्याची. पण जीवनामध्ये साधनेतच जीवन व्यतीत करणारे फार कमी असतात. यांनी म्हणणं व्यवहारातला परमार्थ म्हणायचा. हा व्यवहारातला परमार्थ जर चालता बोलता नाही करता आला नाही तर पुस्तकी ज्ञान पुस्तकामध्ये राहतं, प्रवचनं कीर्तनं आणि या अमुक तमुक या सगळ्या गोष्टी तशाच आहेत. त्यामुळे शास्त्र जर आणलं वापरलं तर शास्त्राचा उपयोग. शास्त्र तू निष्फल हा शब्द वापरलायस ना, कधी शास्त्राचा वापर झाला तर म्हणजे ॲप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो ते झालं तर शास्त्राचा उपयोग. आणि ज्यांनी शास्त्र वाचलंच नाही आणि कळलं नाही त्यांनाही त्याचा काय उपयोग नसतो. म्हणजे शास्त्र वाचून कळलं नाही तेही निष्फळ झाले आणि ज्यांनी वाचून वापरलं नाही त्यांचंही निष्फळ झालं. फक्त वाचलो हे बोलण्यासारखी गोष्ट मात्र छान आहे. हे ग्रंथ वाचलेत, ते ग्रंथ वाचलेत, याचा अभ्यास केला, त्याचा अभ्यास केला, पण व्यवहारात उतरला का? चालण्यात बोलण्यात असा परमार्थ दिसला पाहिजे, प्रत्येक वेळी दिसलं पाहिजे. ही चालणारी व्यक्ती सात्विक गुणाची आहे असं बोलण्यावरून वाटलं पाहिजे. म्हणजे झाड जाणीचे बोले, मानस जाणीचे बोले, झाड जाणीचे फुले, भोगे जाणीचे केले पूर्वजन्मीचे, माऊली बोलतात. याचा अर्थ असा आहे, झाडे फुलावून जसं ओळखलं जातं आणि बोलण्यावरून स्वभाव कळला जातो तसा चालल्या बोलण्यावरून पुण्यपुरुष. कसं सांगी कोंबाची लवलव जागे भूमीची मार्दव सांगे लांगे कोंबा काय म्हटलेलं आहे, वर्णन आहे त्याचं की लवलव जी असते ना ते अंकुरित झालेले कोंब असतात ना त्यावरून तिथं ओलसरपणा आहे असं कळतं. जिथं हिरवळ असते ना तिथं झाडं उगवलेली असतात. झाडं जिथं हिरवळपणा दिसते ना तिथं समजायचं आत पाणी आहे. तसे जाणावे
आचार सुकुलीनाचे. माऊलींची उभी आहे 13व्या अध्यायामध्ये. ते म्हणतात सुकुलीन कशावरून ओळखावा पंडित आहे, तर त्याच्या आचारावरून ओळखावं, नुसत्या बोलण्यावरून नाही किंवा त्याच्या दांभिकपणावरून सुद्धा नाही. म्हणजे त्याचा वेश कसा आहे, त्याचा जोश कसा आहे यावर का उपयोग नाही, तो होश आहे काय त्याच्याकडं, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. वेशावर ठरत नाही संन्यासी आणि वेशावर पारमार्थिक ठरत नाही. तो कसाही असेल, बोलणारी खूप असतं पण त्या बोलण्यावरही नाही, त्याच्या चालण्याने वागण्यावरून पारमार्थिक ठरत असतो. आणि म्हणून म्हणलेलं आहे विद्या आणि विनयाने संपन्न झालेला असा समदृष्टी आत्मज्ञानी जो असतो त्याची उपाधीकडे दृष्टी जातच नाही. त्या उपाधीच्या पाठीमागं दडलेले चैतन्य तो सतत पाहत असतो. त्या सगळ्या अधिष्ठाच्या पाठीमागं अधिष्ठानाचा शोध घेत त्याची दृष्टी फिरत असते. आपण मात्र अधिष्ठानच आपल्याला दिसत नाही, नुसता आदेशच दिसायला लागतो, सगळा विवर्तच दिसायला लागतो आणि तेवढंच बघतो. मला सापच दृष्टीला ठळकपणाने लक्षात येतो, दोरीचा पत्ताच नसतो, शोधायची इच्छा पण नसते. असू दे म्हणतोय, साप दिसतोय ना तर साप स्वीकारूया आणि रिकाम होऊया. तसा प्रपंचाला आम्ही स्वीकारला आहे, सगळं आहे तसं स्वीकारलंय. म्हणजे रडायचं असतंय असं स्वीकारलंय आपण. रडायचं का असतंय असा आपण विरोध कधी करत नाही. बघा, मी का रडायचं असं का मला चॅलेंज मी कधी करत नाही. मी दुःखी का असं का मी स्वतःला विचारत नाही. दुःखी असतातच हो, तसं असते ते. जवळचा माणूस कोणतरी गेला की दुःखात राहायचं असते. म्हणजे काय, याचा अर्थ काय, मग जवळचा माणूस परका माणूस असं कशामुळे वाटायला लागलं तर त्याचा ज्ञानाचा अभाव असतो, विचाराची कमतरता असते, विवेक जाग्यावर नसतो, म्हणून या गोष्टी घडतात असं संत सांगतात. म्हणून शास्त्राला धरून विचारायला पाहिजे की ते म्हणतात की धेनू हा शान गुरु का हिन हे असो कैचे सोपन जागत या. जो जागा झालाय ना त्याच्यासाठी सगळी ही दृष्टी सम झालेली असते. आता आतला एक ठोकळ मनाचा विचार आहे की जो श्लोकामध्ये सांगितला नाही, माऊली पण बोलल्या नाहीत. बघ आता खरी गोष्ट आहे, समदर्शी आपल्याला होता येतं, समवर्ती होता येत नाही. वर्तन समानतेनं करता येत नाही बरं का. समदर्शी होता येतं, समवर्ती होता येत नाही. हा एक चिंतनाचा एक विषय आहे की जो आपल्याला व्यवहारात उपयोगाला पडतो. की जे कोणी असतील, आता शंकराचार्यांच्या जीवनातला प्रसंग सांगतात की त्यांचंच तत्वज्ञान आहे, वस्तुसिद्धी विचार आहे ना. ते म्हणतात जगत मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य, जीव ब्रह्मेव नापरा असा सिद्धांत सांगतात आणि सगळ्या अनुयायींना मार्गदर्शन करतात. त्यांच्या जीवनातला घडलेला काय न घडलेला माहिती नाही, आपल्यासाठी दृष्टांत म्हणून चांगला आहे की त्यांच्या मागे कुठं निघाले होते आणि हत्ती लागला आणि हत्तीला वाचवण्यासाठी ते एका बोळामध्ये शिरले. कारण हा मस्तवाल हत्ती होता, तो मारू शकतो म्हणून कुठेतरी शिरले. त्यांचं जे तत्वज्ञान ऐकणाऱ्यानं त्यांना विचारलं, सगळं जगच मिथ्या म्हणता, मग हत्ती सुद्धा मिथ्या नाही काय, तुम्ही का पळायला लागलाय त्याच्यापासून, ते मिथ्याच आहे, ते काय करणार आहे तुमचं करून करून, मग मिथ्या आहे तर पळता का, असा प्रश्न आचार्याने विचारलाय. आचार्य म्हणले हत्ती मिथ्या आहे, मग माझं पळणं तरी कुठं सत्य आहे, तेही मिथ्या आहे. किती विचार आहे बघा. मी का पळालो, स्वतःला वाचवण्यासाठी. हत्तीत ब्रह्म आहे म्हणून मी मरू त्याच्या तोंडीत सापडून काय नाही, ते ब्रह्म मला मारू शकतं या ब्रह्माला. यासाठी व्यवहार सांभाळण्यासाठी मला समवर्ती असावं लागतं. समवर्ती म्हणजे व्यवहारात वेगळं वर्तन करावंच लागतं, वेगळं वागावंच लागतं, नाहीतर मग काय वेगळं होईल सगळं. दया करणे जे पुत्राशी तेच दासा आणि दासी, याचा अर्थ ते नोकर चाकर घरातले आहेत त्यांच्या नावावर काय सगळा सातबारा करायचा आहे काय नाही. प्रेम करा, त्यांना मदत करा. तुमच्या घरात आहेत नोकर चाकर ना, त्यांना प्रेमानं, जसं प्रेम आपल्या मुलांना देतो तसं द्या. याचा अर्थ इस्टेट नावाव करा नव्हे. इस्टेट नावाव करणं म्हणजे समवर्ती नसणं आहे. म्हणून समदर्शी असावं, म्हणून समदर्शी शब्द वापरलाय. भगवद्गीता फार जपून आणि तोलून मापून शब्द वापरते बरं काय. कुठंतरी घसरणं झालंय आणि त्याला कोणतरी चॅलेंज द्यायला लागले असं कुठेही भगवद्गीतेमध्ये सापडणार सुद्धा नाही की त्याला चॅलेंज द्यायला लागले. ज्ञानेश्वरीमध्ये अशी ओवी सापडणार नाही, त्याला लोक चॅलेंज करतात. असं कसं, मग हे खोडून काढायला पाहिजे, हे चुकीचं आहे असं म्हणता येत नाही. इथं समवर्ती शब्द वापरला नाही, समदर्शीच वापरला आहे. दृष्टी सम व्हायला पाहिजे, वर्तन नाही. वर्तन सम व्हायला पाहिजे, म्हणजे व्हायचं तिथं होईल, पण जिथं करता येत नाही तिथं कसं सम करता येईल. घरात कुठंतरी ऑफिसातला शिपाई आहे, एक बॉस आहे, तू जरा दमला असेल, मी आज झाडून लुटून काढतो आणि फरशी वगैरे पुसून घेतो असा तो म्हणू शकत नाही ना कलेक्टर आपल्या त्या शिपायांना. का, तो शिपायांच्या ठिकाणी काम करत असतो आणि कलेक्टरच्या ठिकाणी. शिपायाला त्या खुर्चीवर कलेक्टरच्या नेऊन बसवून चालत नाही आणि याला बाकड्यावर येऊन बसवून चालत नाही.
त्याला कमी पैसे, कमी कामात जास्त पैसे मिळतात, ह्याला जास्त कामात कमी पैसे मिळतात, हे वर्तन, असा भेदभाव व्यवहारात राहणारच. हा भेदभाव संपवण्याचा प्रयत्न आता राजकीय पद्धतीने जरी सुरू असला, अजिबात संपणार नाही. स्त्री पुरुष म्हणे समानता, खांद्याला खांदा लावून लढतात. सगळं असू दे, जिथं ज्यावेळी व्हायचं आहे ना, तिथं असमानता निसर्गानंच दाखवली. तुम्ही समान करणारे कोण, हा मुद्दा आहे ना. निसर्गानं ज्या ठिकाणी असमानता दाखवलेली आहे, दोघांना वेगवेगळं दाखवलेलं आहे. मग दोघांना वेगवेगळं दाखवलं तर निसर्गाचं म्हणणं मान्य करायला पाहिजे ना. म्हणून समानता शब्दाचा अर्थ आहे समदृष्टी, ती असायला पाहिजे. ही काय कायद्यानं करता येणार नाही समानता, बरं काय, ती वागण्यातच यावी लागते. आणि ज्यावेळी येईल त्यावेळी मग ब्राह्मण आणि पशु, आपण म्हणूया कुत्रा आणि ब्राह्मण एकच आहेत म्हणून सांगितलं, पण दोघांना खायला काय गवतच घालूया काय? घरात आलेच ब्राह्मण, त्यांना बी गवत घालूया. आणि कुत्र्याला बी काहीतरी खायला घालायचं, समजा गाय आली, त्या गायीला गवत घालायचं म्हणून ब्राह्मणाला पण गवत घालायचं काय? कसं आहे बघा, समदर्शी चालतंय. ब्राह्मणात आणि गायीमध्ये एकच ब्रह्मतत्व आहे, पण तरी सुद्धा त्यांचं खाणं भिन्न आहे ना. मग ते खाणं भिन्न निसर्गाने केलंय, सांभाळायला पाहिजे. याला समवर्ती होणं म्हणतात. आणि म्हणून म्हणलंय डॉक्टर समजा सर्वांच्याकडे समबुद्धीनं पाहतो, बरोबर आहे, समबुद्धी आहे, पण सगळ्यांना एकच औषध देतो का? देऊन चालेल? नाही चालणार. त्याचा रोग वेगळा, त्याचा रोग वेगळा. म्हणजे व्यवहारात असमानता दाखवावीच लागते, अन्यथा चालणार नाही. हे कोणतरी मुद्दा असा घेतात, म्हणजे भगवद्गीतेतच सांगितलंय किंवा समदर्शी असायला पाहिजे. मग तुम्ही एकाला एक नाही एकाला एक असं का करता? आता एकाला त्याचं उदाहरण आहे. डॉक्टर याला एक वेगळं औषध देतात, त्याला एक वेगळं देतात. नाही, सगळ्यांना समान औषध देत चला असं म्हणणं म्हणजे किती मूर्खपणाचं आहे. तसं व्यवहारामध्ये समानता जी आहे ती समानता वेगळी आहे. आता डॉक्टर पेशंटचं शोषण करू नये, तोही एक माणूस आहे असं समजून त्याला औषध देणं बरोबर आहे. तोही माणसं आहेत, त्याच्यामध्ये देव राहतो असं समजावं त्या पेशंटला. दुसरा एक श्रीमंत पेशंट आला, त्याच्याशी जे त्याची वर्तणूक आहे ती आणि याच्याची असणारी वर्तणूक समान असायला पाहिजे. पण औषधं कशी समान देता येतील, हा मुद्दा आहे त्यातला. म्हणून पाहताना समानतेनं पाहावं. एखादा 25 वर्षाचा तरणा बांड असा तरुण आहे, त्याला लागणारा आहार, तो आहार तेवढाच. ते एक 2-3 वर्षाचं लेकरू आहे, त्याला जर चारवायला आणि भरवायला गेलो तर दोघंही माणसं आहात ना, खाऊन टाक असं त्या बाळाला जर म्हणायला लागलो मी तर चालणार नाही. दोघांच्या मधलं आत्मतत्व एक आहे, परंतु तरी त्याकडे बघताना, व्यवहार सांभाळताना 2 वेगवेगळे मुद्दे वापरावे लागतात. एकनाथी भागवतमध्ये फार सुंदर उव्या घेतल्यात बघा. सुवर्ण विष्णू सुवर्ण श्वान, तशाच अर्थाची उव्या आहे बघा. सुवर्ण विष्णू म्हणजे मूर्ती आहे ती, सुवर्ण श्वान, एक पूज्य एक हीन, विकू जाता मोल समान, वंद्य निंद्य जाण आत्मतत्वी तैसे. कसं सांगतात बघा. कदाचित म्हणा विष्णूला जराशी वरची घडी घातली आणि विष्णूला वरती आपण स्थान दिलं आणि त्याची पूजा केली देवाऱ्यामध्ये, आणि त्याच्या पाठीमागे श्वान आहे. ते श्वानला पण म्हणजे दत्ताची मूर्ती आपण धरूया, दत्ताची मूर्ती आपण तिथं पूजा करायला लागलोय, त्याचं कुत्रं पण आहे ना तिथं. आता कुत्र्याला आपण काय करतो, दत्ताच्या पायाजवळ ठेवतो. असं कसं पायाजवळ ठेवलं बरोबर आहे, कारण त्याच्या दृष्टीनं ते बरोबर आहे. तर इकडं वरती सुवर्ण विष्णू सुवर्ण श्वान, एक पूज्य आहे एक हीन. कदाचित मानू आपण कुत्रं जरा हीनता आहे, पण ते जर विकू जाता दोघांना पकडलेत, दोन्ही आहे सुवर्णाचीच, दोघांनाही पकडलं आणि विकायला जर गेलं, विकू जाता मोल समान, त्यांना मात्र मोल एकच येणार आहे. वंद्य निंद्य जाण आत्मतत्वी तैसे, तसा आत्मतत्वाचा विचार झाला पाहिजे. फार सुंदर एकनाथी भागवतामध्ये सुंदर ओव्या सांगितलेला आहे. आणखीन एक ओवी बघा. द्विजाचे सोवळे धोत्र, द्विज आहे एखादा, त्याचं सोहळा आहे धोतर, धोत्र का मद्यपाचे मलिन वस्त्र. एखादा दारुड आहे आणि त्याचं मलिन झालेलं घाणेरडं कापड आहे किंवा शर्ट आहे आपण म्हणूया. सूत्रदृष्टी समान सूत्र, मदभक्त दृष्टी आत्मतत्वी दैशी. काय म्हणतात बघा की सूत्रदृष्टी समान, दोघांचे कापडच आहे, एक धोतर आहे आणि त्याचं मद्यपाचं एक मलिन वस्त्र आहे, पण दोघातला धागा कसा समान आहे. हा धागा ज्याला समजला ना, तो समदर्शी पंडित आहे. असं वर्णन विद्या विनयन संपन्न, त्याची संपन्नता खरी आहे आणि त्याची समदर्शिता खरी आहे. म्हणून 2 वेळा फार सुंदर आहे, दृष्टीसारखी, पण वागणं मात्र तुलनेनं ठरवावं लागतं. तिथं तरतम भाव ठेवावाच लागतो. हे अमुक आहे थोडं त्यासाठी असं म्हणता येत नाही सगळ्यांना समान, आमच्याकडे सगळा कायदा एकसारखा आहे, नाही चालेल व्यवहारामध्ये.
त्यासाठी व्यवहार सांभाळण्यासाठी थोडंसं ज्याला त्याला त्याच्या स्थितीत ठेवलं पाहिजे, ही योग्य वर्तणूक आहे. आणि त्यात राग द्वेष मिसळणं, राग द्वेष रहित पाहणं ही समदृष्टी आहे. त्यामध्ये काय करायला पाहिजे, त्यातला राग म्हणजे आसक्ती आणि द्वेष म्हणजे तिटकारा हे काढून आपण दृष्टी टाकली की त्याला समदृष्टी म्हणतात. आसक्ती कुठल्याही ठिकाणी असता कामा नये. आसक्ती काढून जर आपण पाहायला लागलो, ऐकायला लागलो, व्यवहार करायला लागलो, तर तो सगळा व्यवहार समदर्शीमध्ये मोडतो. ही जर मुद्दा जर आपण लक्षात ठेवला नाही तर या श्लोकाचा भयंकर असा अर्थ निघू शकतो. आणि हा श्लोक आपल्याला व्यवस्थित पालन म्हणून समदर्शी शब्द तरी जपून वापरला आहे भगवद्गीतेनं. तो त्याचं कारण आहे, समवर्ती असा शब्द वापरलेला नाही. म्हणून व्यवहारामध्ये परमात्मा कधीही बघा की जे राम अवतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये बऱ्याचशा राक्षसांचा संहार केला. परमात्मा जेव्हा राक्षसांचा संहार करतो तेव्हा त्याच्या हृदयात सुद्धा त्यांच्याबद्दल अपार करुणा असते, म्हणून वध केलेत त्यांचे. शिशुपालाला मारलं, जरासंधाला मारलं किंवा कालियाचं मर्दन केलं ना, त्यावेळी त्यांना त्यातून सुटका करायची आहे म्हणून वध केले. त्याची करुणा दिसून येते. आपण म्हणतो त्यांना का मारलं, मग असे कसे वागलेत ते. आता वागले त्याचा अर्थ असा आहे की त्यावेळी त्यांचं करुणाच होती, बाहेर पडत होते. आई सुद्धा मुलावरती लाडच करते ना. आई लाड करते तेव्हा ती चांगलंच असते, पण जेव्हा त्या भल्यासाठी मुलाला शिक्षा करते तेव्हा ती अधिक चांगली असते. हा मुद्दा त्यातला आहे. ती समदर्शी राहिली काय बघा नाही, पण खऱ्या बघायला गेलं तर ती समदर्शीच आहे. आणि व्यवहार मात्र वेगळा करते. एकदा म्हणते मारते, एकदा लाड करते. आणि जेव्हा ती लाड करते ना तेव्हा आई चांगलीच असते, पण जेव्हा शिक्षा देते ना तेव्हा अधिक चांगली असते असं शास्त्र सांगते. आणि खरंच आहे, शिक्षेच्या वेळीच त्या चुकीच्या वेळी शिक्षा करणं हेच अधिक चांगलं वागणं आहे. आणि त्या आईला जमते बघा. संतांची दृष्टीने आईची दृष्टी त्या दृष्टीनं असते की लहान जी मुलं असतात ना तेव्हा आईची दृष्टी ही समदृष्टी असते. लहान मुलं असतात, आता मोठे झाल्यावर मात्र समदृष्टी राहत नाही. मग नंतर राग द्वेषानं युक्त होऊन आई बघते, आता तुझा झाला काय 25-30 वर्ष मी त्याला पोचला, आता तू तिच्याकडे निघालास काय रे, तिचं प्रेम तुला जवळचं वाटायला बायकोचं, अशी आई लगेच बोलायला चालू करते. नाहीतर म्हणते त्याचं सुख तिच्यामध्ये आहे ना, मग राहू दे, असं नाही म्हणत. आईची दृष्टी नंतर बदलते. असो, आई लाड करते तेव्हा ती चांगलीच असते. तिच्या तोंडात समजा मेल्या हा शब्द आहे ना, तो चिरंजीव भाऊपेक्षा श्रेष्ठ दर्जाचा आशीर्वाद आहे. ए मेल्या, कशाला उन्हात तळमडायला लागलास, अशी ज्यावेळी आई बोलत असते ना शिवीनं, त्यावेळी ती जणू काय चिरंजीव भाऊ असा आशीर्वादच देत असते. किती फरक आहे बघा शब्दामध्ये. शब्द उलटे सुलटे वाटतात, पण त्या शब्दात आशीर्वाद आहे काय शिवी आहे हे आईच्या शब्दावरून आपल्या लक्षात येतं. आई कशी आहे, समदर्शी आहे. संत तसे समदर्शी आहेत, या एका उदाहरणावरून आपण लक्षात येतं. त्यामुळे या 2 ओव्या आहेत ना, 93 आणि 94 नंबरच्या ओव्या ह्या माऊलींनी वापरलेल्या, त्यांच्यामधला फरक सांगितलेला आहे, पण त्यांनी समदर्शिताच सांगितलेलं आहे. काय म्हणतात, मग हा मशक हा गज की श्वपच हा द्विज, पैल इतर हा आत्मज, हे उरेल के ना तरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे असो कैचे स्वप्न जागतया. जागा कोण झालाय, जो पंडित आत्मज्ञानी जो आहे, ज्याला पंडित पदवी मिळते, तो पंडित म्हणजे आत्मज्ञानी, तो खरा जागता आहे. पुढे काय म्हणतात बघा, 95 नंबरची ओवी, त्या श्लोकावरली शेवटची ओवी. 3च ओव्या माऊलींच्या त्या श्लोकावरती. एत भेद तरी देखावा, जरी अहंभाव उरला होवावा. आता जर भेद बघायचा असेल तर अहंभाव शिल्लक असायला पाहिजे. अहंकार असेल ना तरच भेद दिसतो, अन्यथा दिसणारच नाही. तर तमता दिसते ना, कमी अधिकपणा अहंकारामुळे दिसतो. सुख आणि दुःख लक्षात येण्याला कारण हा अहंकार आहे. आपण म्हणतोय ना सुख आहे, हे दुःख आहे, हा बोलायला लावणारा अहंकार असतो बरं का. आपल्या लक्षात येत नाही सुख कुणी ठरवलं, दुःख कुणी ठरवलं, त्याच्या अंतःकरणात असलेल्या अहंकारानं. दुसऱ्यातला ठरवत नाही तसा. दुसरा म्हणतोय ह्याला सुखच म्हण, अरे ते दुःख आहे नाही, त्याला त्याच्या दृष्टीनं ते सुख असतं, माझ्या दृष्टीनं ते दुःख असतं. तो आधीच नाही आगवावा, आता विषम काय. देहाधिकात अहंकार उरला असेल तर जगात भेद दिसेल, माऊली बोलतात. जर सगळ्या ह्या देहामध्ये देहाधिकांत म्हणजे जे म्हणून संसार सगळा आहे, देहादी संसार, देहादी प्रपंच ज्याला म्हणतात, म्हणजे देहापासून सुरू झालेला संसार देहातूनच सुरू होतो आणि देह संपल्यावर संसार संपतो. आपण संसार संपवायच्या नादाला लागतो, पण देहाकडे लक्ष देत नाही. सुरू कुठून झाला, देहातून सुरू झाला काय, संसारातून देह सुरू झालाय नाही. मी जन्मलो आणि डोळे उघडल्यावर मला दिसायला लागले,
ही आई, हा बाप, हे अमुक, हे जवळचे, हे माझं घर, हे परक्याचं घर. कधी समजलं? देहधारण केल्यावर. आणि देह संपल्यावर माझ्यासाठी सृष्टी काय उपयोगाची आहे? काय संसार इकडं आहे तिकडं आहे, काय काय आपल्याला उपयोगाचा नसतो. किती काय मोठं असू दे, मी नसेल तर त्याचा उपयोगच नसतो ना. म्हणजे माझ्यासाठी संसार, मी माझं चालते बोलते तोपर्यंतच असतो. आणि ज्यावेळी मी संपतो ना, त्यावेळी माझ्यासाठी संसार नसतोच. म्हणजे पूर्वी होताना आत्ता जातो, ह्याचा अर्थ तो नव्हता पूर्वी सुद्धा, असा तर्कच लढवता येतो ना. मग ते आजादवाद चालूच झाला. अरे झालेच नव्हते, त्याची वार्ता कशाला पुसतो? हा सुशब्द धाडसानं वापरतात. आपण म्हणतो कसं काय सृष्टी नसेल? साधे विचार जरी आपण विचारात घेतले ना, तरी सुद्धा चिंतनानं कळायला लागते. जर मी आहे तोपर्यंत संसार आहे, आणि मी नसल्यावर जर संसार नसेल माझ्यासाठी, तर संसार नाहीच, असा त्याचा सरळ अर्थ निघतो. म्हणून हे म्हणतात एत भेद तरी कैसा भेद तरी के देखावा. के म्हणजे का पहावा. जरी अहंभाव उरला हो व्हावा. देहादिकात अहंकार उरला असेल तरच जगात भेद दिसेल, नाहीतर तो अगोदरच पूर्ण नष्ट झालेला असतो. तो आधीच नाही आगावा आता विषम काही. आता विषमता कशी राहील दृष्टीमध्ये? तर समानताच येणार. आता विषमता राहत नाही दृष्टीमध्ये. कारण जो अहंकार सम आणि विषम करणारा आणि विभाग पाडणारा जो आहे तो अगोदरच गेलेला असतो, त्यामुळे भेद गेलेला असतो. म्हणजे ज्यात वितळलेला अहंकार जो आहे त्यामुळे नम्रता आणि विनयता त्यामुळे येतात. अहंकार असेल ना तर नम्रता येणार नाही, जवळच येणार. आपण कोणतरी वेगळे असं सतत वाटत राहतं, कोणतरी आपण वेगळे आहोत असं वाटायला लागतं. त्यामुळं तुकोबांचा अभंग फार सुंदर आहे बघा. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेद अभेदा भ्रम अमंगळ. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. ते फार सुंदर बोलतात. आता याच्यावरून आपल्या लक्षात यायला पाहिजे की जशी सोनाराची दृष्टी असते ना, तशी दृष्टी संतांची असते. सुंदर उभी आहे बघा. तुकाराम महाराज काय बोलतात बघा. सरी चिताक भोवरी अलंकाराची या परी, नामे झाली दुरी एक सोनी आटिया. सोनं आठवलं की सगळी नावं दूर होतात. काय काय नावं? सरी आहे, चिताक आहे, भोवरी आहे. ही अलंकाराला दिलेली नावं आहेत. सोन्याला नाव नाही. ते अनामे नामे, नाव काय ठेवशी? त्याला अनाम म्हटलेलं आहे. ते ब्रह्मतत्व कसं आहे? अनाम आहे, त्याला नावच नाही. सोन्याला तरी कुठं नाव आहे? आपण म्हणलो हे जे दिसणारं जे मेटल आहे त्याला सोनं म्हणावं ओळखण्यासाठी, नाही तर त्याला काही नाव नाही. नाव केव्हा येतं? जेव्हा त्याला रूप येतं तेव्हा. रूप केव्हा येतं? जेव्हा त्याचे आपण अलंकार करतो तेव्हा. अलंकारात दिसलं की ते रूपात येतं. आणि नाम रूप ही मायेत अडकून ठेवतात. माझी दृष्टी रूपात आणि नामात आहे, आणि उरलेल्यांची दृष्टी संतांची कुठं आहे? त्या सोन्यात आहे. ते आकारात. अलंकार, कार म्हणजे आकार धारण केल्यावर त्या सोन्याला अलंकार म्हणतात. तसा अलंकार आपण म्हणजे आपण अंगठी म्हणतो, भोवरी म्हणतो, चिताक म्हणतो, सरी म्हणतो. सोनं कोणच म्हणत नाही. तुझं सोनं जरा मला इकडे दे, मला जरा हे सोनं करून द्या, असं ते बोलत नाहीत सोनारांच्याकडे. नाव घेऊन बोलतात. मला अंगठी करून द्या, मला चेन करून द्या. ही नामे झाली दुरी एक सोनी आटिया. जेव्हा नामाचाच व्यतिरेक होतो ना, ते नाम बाजूला जातं, रूप बाजूला जातं, त्यावेळी उरते काय? ते तत्व जे आहे ते तत्व सत चित अनंत, हेच त्यातलं तत्व आहे. उरलेली दोन जोडलेली आहेत ना, ही पाच ही मायेची तत्व दोन म्हणलेली आहेत. आणि तीन जे आहेत ती सच्चित आनंद रूप आहेत. मला वाटते पंचदशीमध्ये तो श्लोकच वापरलेला आहे की जी तिन्ही पाच जी एकूण आहेत त्यातले तीन जे आहेत ना, अस्ति भाती प्रिय रूपम असा शब्द श्लोक आहे बघा तो. त्यामध्ये अस्ति भाती प्रिय रूपम हे सगळे ब्रह्म, आणि दुसरे आहे ते नामरूपम जे आहे ते माया दर्शवतात. मग हे नामरूपाची जेव्हा बाजूला होते, बोळवण होते ना, तेव्हा उरतं ते काय होतं की एक सोनिया अटिया असं एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आटल्यावरती ते सोनच होतं. तसं अहंकार गेला की अहंकार गेल्यानंतर उरतंय काय? तैसे अहंभावाधिक के आहे असं वर्णन केलेलं आहे. माऊलींची फार सुंदर ओवी आहे, मला वाटते 5व्या अध्यायामध्ये आहे. येथे हे संसार चित्र उमटे तो मनरूप पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमान आहे, तैसे मन हे मुदल जाय मग अहंभावाधिक के आहे. काय म्हणलेलं आहे? तो परब्रह्माची होय असं माऊली बोलतात. केव्हा? जेव्हा अहंभावाधिक सगळे विकार जेव्हा त्याच्यातले नष्ट होऊन जातात तेव्हा तो तसाच आहे. म्हणजे जसं नाम आणि रूप अलंकारातलं नष्ट होतं त्यावेळी सोनच शिल्लक राहतं, तसं मन नावाचं जे अंतकरण जे आहे ते अंतकरण जेव्हा संपून जातं, जेथे हे संसार चित्र उमटे
जिथं संसाराचं चित्र ज्या पडद्यावर उमटतं तो पडदाच जर फाटला, माऊलींनी वर्णन कसं केलंय बघा, पडदाच फाटला तर काय होईल, तर चित्र दिसायचं बंद होईल. म्हणजे संकल्प विकल्पाचे चित्र, बुद्धी निश्चयाचे तत्र, मी 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 म्हणणारं जे चित्र, ती प्रतिमा सगळी जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. काय माऊली बोलतात बघा, जेथे हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही, तैसे मन हे मुदल जाये मग अहमभावातिक के आहे. मग कुठले अहमभावातिक राहिले सांगा. मग सगळं तो परब्रह्म स्वतः आहे असा तो अनुभवी असा शब्द आहे. पुढे मला क्लिअर ओवी ती पुढची ओटी आठवत नाही, पण पुढे जाऊन तुम्ही बघा, मला वाटते 5व्या अध्यायामध्ये आहे, जेथे इथून सुरू झालेली ती ओवी आहे, जेथे हे संसार चित्र उमटे. फार सुंदर 2 ओव्या आहेत बरं का, विचार करायला लावणार आहे. आपण विचार करायला लागतो, आपण विचारच करत नाही. हे ते विचारता निरसले, प्रपंची सहज सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. हे सगळे खंडून काढतात. सगळे संत असतात ना, हे बाजूला करतात, हे नको हे नको हे नको हे नको हे नको म्हणलं, मग उरतंय काय, जे उरतंय ते तूच आहेस असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपण परवा एक दृष्टांत घेतला होता, घरातलं सगळं मटेरियल बाहेर काढलं, खुर्च्या टेबल काय असतील ती सगळी मशिनरी, सगळे कपडे कपाट सगळी बाहेर काढली. आता त्यात आहे आकाश पण आहे त्या खोलीत, जे काढता येत नाही ते तू आहेस. हा साधा विचार आहे. जे काढलं ना तो प्रपंच आहे, जे काढता येत नाही ते तू आहेस. ते काढताच येत नाही. आतलं हे खोलीतलं आकाश कुणाला काढता आलेलं नाही, खोलीतला पसारा काढता येईल. तसं प्रपंचातल्या ह्या नामरूपाला सुट्टीच द्यावी लागते, अन्यथा खरं जे आत्मतत्व आहे ते दृष्टीच पडणार नाही. त्यासाठी विचार तिथं करायला पाहिजे. म्हणून म्हणतात माऊलींचीच ओवी आहे बघा, की येथे विचारिता निरसले, तत्वता तत्व उरले ज्ञान, प्रपंची सहज सांडवले. प्रपंचाला बाजूला सांडवलं की तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. जे समदर्शी पंडित आहेत ना, विद्या विनयन संपन्न असलेले जे आहेत, त्यांना कुत्र मांजर हे ब्राह्मण सगळं बाजूला करतात. मग उरलं काय, त्याच्या पाठीमागं उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. आम्हाला हे नको म्हणतात आणि असं बाजूला करतात. मग काय पाहिजे, ते आहे ते आहे तेच आहे. ते पाहिजेही म्हणायला लागत नाही आणि ज्याला टाळताही येत नाही, ज्याला आणायला लागत नाही आणि जे घालवल्यावर जात नाही ते तू आहेस. असा साधा विचार संत सांगतात. हा, घालवताच येत नाही त्याला. कसं घालवणार माझ्याबरोबरचं सांगा. मी माझ्याबरोबर येतोयच ना सतत. मी शिवगडला गेलो तर माझ्याबरोबर मी असतो, मी परत घरी गेलो तर माझ्याबरोबर मी असतो. मला घरात ठेवून येता येत नाही. मी मुलांना बाहेर ठेवलं, माझी मशिनरी घरात ठेवली, माझा व्यवसाय होता ते तिथं राहिला, मी इकडं झालो, मला बाहेरच ठेवता येत नाही. असा कोण आहे, मी मलाच ठेवून आलोय असा कोणच नाही ना. जे ज्याला घेऊन तू फिरतोस ना ते तू आहेस, एवढं लक्षात ठेव. तुझं शरीर जरी संपलं तरी तू संपत नाहीस. असा त्याच्यातला विचार, हा ब्रह्मतत्वातला विचार माऊली आपल्याला सांगतात. म्हणून वर्णन करताना म्हणतात त्यांच्या ठिकाणी कुठलंही वैषम्य शिल्लक राहत नाही, कारण अहमभावामुळेच वैषम्य येत असतं. हिथं साम्य दशा का प्राप्त होते, तर त्याला कारण अहमभावाधिक जे विकार आहेत, जे हे तू तुझं मी माझे असं करणारे, द्वंद्व निर्माण करणारे, सुख दुःख शीत उष्ण किंवा चांगलं वाईट किंवा आत्म अनात्म असे विचार जे आहे, हे विचार सगळ्या द्वंद्वातून जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा माऊलींच्या फार सुंदर ओव्या आहेत 12 अध्यायामध्ये. पार्था जयाची या ठाई पैषम्याची वार्ता नाही, रिपू मित्रा दोन्ही सरिसा पाडू. रिपू आणि मित्रा म्हणजे शत्रू आणि मित्र सरिसा पाडू. एकत्रच म्हणतात का घरची या उजेडा करावा, का पारकीया अंधार पाडावा, ऐसा नेनेची का पांडवा दीपू जैसा. घरातल्यांना उजेड पाडणार मी, हा, आणि दुसरे कोणतरी आले ना त्यांना अंधार करणार बघा, असं दिवा म्हणत नाही. काय सुंदर आहे बघा दृष्टांत. घरची या उजेड करावा आणि पारकीया अंधार पाडवा, ऐसे नेनेची का पांडवा दीपू जैसा. जो खांडावया घाऊ घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा. जो तोडायला जातो त्यालाही सावली देतो, आणि ज्यानं तो वाढवलेला वृक्ष असतो लागवड घालून पाणी घालून त्याला पण सावलीच देतो. इतकी समदर्शिता संतांच्या मध्ये असते. हे समासत्रोच मित्रेन मानापमान ह्याच श्लोकावरती भाष्य करताना माऊलींनी ह्या ओव्या टाकलेल्या आहेत. बघण्यासारख्या ओव्या आहेत, हा, फार सुंदर आहे. ते म्हणतात तो जो खांडावया घाऊ घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्षू दे जैसा. ना तरी इक्षुदंडू ऊस, हा, इक्षुदंडू म्हणजे ऊस, ना तरी इक्षुदंडू पाळतिया गोडू गाळतिया कडू नव्हेची देवी. ज्यानं पाळला ऊस मोठा केला त्याला थोडा गोड लागतोय ऊस,
आणि ज्यानं घाण्यात घातला त्याला मात्र कडवट लागतोय. अजिबात नाही, ऊस गोडच आहे सगळ्यांसाठी, असे समदर्शी पंडित असतात याचं वर्णन करताना. म्हणून देहाधिकात जर अहंकार उरला असेल तरच भेद दिसतो, अन्यथा भेद निघून जातो. म्हणून ब्रह्मभाव ब्रह्मदृष्टी जागृत झाल्यामुळंच भेद निघून जातो. बरं काय, नुसत्या आत्मज्ञानानं सुद्धा भेद जात नाही. धाडसाचं वाक्य बघा, नुसतं आत्मज्ञान होऊन सुद्धा भेद जात नाही, ब्रह्मदृष्टी प्राप्त व्हावी लागते. संतांच्याकडे ब्रह्मदृष्टी होते, पण बरेच काही संत होऊन गेलेत बघा की ज्याने गुहेमध्ये स्वतः साधना केली, जीवनमुक्त झाले, परंतु जीवनमुक्त झाले असले तरी बाहेर फिरताना मात्र भेदातच फिरायचे ते, त्या आपल्याला स्वतःला सावरूनच. संतांचं झालंय, तुकोबा, ज्ञानोबा, आचार्य सगळ्यांची जरी मानलेली आपण जर बघितली, जेवढी ईश्वरनिष्ठ म्हणून आहेत ते त्यांनी कधीही तसे केले नाही. सामान्यातल्या सामान्यात मिसळून गेलेत ते, कारण त्यांनी बघताना सगळीकडे ब्रह्मभाव होता, ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेली होती. म्हणून नुसतं आत्मज्ञान चालत नाही, तर ब्रह्मज्ञान व्हावं लागतं. ब्रह्मज्ञानानं ब्रह्मदृष्टी प्राप्त होते, आत्मज्ञानानं आत्मदृष्टी प्राप्त होते. मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी हा भाव जागृत होतो आत्मज्ञानानं. पण ब्रह्मज्ञानानं जीव ब्रह्मेव नापरा, हे सगळं ब्रह्मतत्व आणि मी सगळे एक आहोत अशी त्याची जाणीव व्हायला लागते. म्हणून म्हटलंय तैसे माझी आज साक्षात्कारी. माऊली केव्हा होईल म्हणतात, हे केव्हा होईल? एक उभी आहे बघा, 11व्या अध्यायामध्ये आले, 694 नंबरची उभी आहे बघा. काय मध्ये म्हणतात, तैसे माझी या साक्षात्कारी उर्हे सरे अहंकाराची वारी. जर माझा साक्षात्कार झाला ना, माझ्या स्पर्शानंच तुझा अहंकार जाईल, अन्यथा तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य राशी. समर्थ काय बोलतात बघा, तुझ्या दर्शने स्पर्शने सौख्य राशी. तुझंच दर्शन व्हायला पाहिजे, तुझा स्पर्श व्हायला पाहिजे, त्याशिवाय हे झडून जात नाही अन्यथा. म्हणून त्याच्याच नादात अनुसंधान लागायला पाहिजे की ज्याच्या स्पर्शाने हे जाईल. माझ्या प्रयत्नानं जात नाही बरं का. प्रयत्नानं आत्मज्ञान जर झालं असतं तर सगळ्यांनी खूप कष्टाने मिळवलं असतं. प्रयत्नानं जर आत्मज्ञान झालं असतं तर, प्रयत्न थांबतात तेव्हा ज्ञानाला सुरुवात होते. धाडसानं सगळं बोलणं चालू आहे. प्रयत्न थांबावे लागतात, कसले असतील मग ते थांबलेत, वळवळ वळवळ थांबायची लागते ना. झालं की सगळं. झोप लागायला काय वेगळं काय करावं लागत नाही, काय नाही, झोप लागते, झोप आणायची नसते. आम्ही म्हणतो ध्यान लावतो, ध्यान लावायचं नसतंय, ध्यान लागतंय, लागायला पाहिजे. नाही, आज आमचा ध्यानाचा क्लास आहे, काय डोक्यावर हात माराव्यासारखं वाटतात ही वाक्य, धक्कादायक आहेत. आज म्हणे ध्यानाच्या क्लासला गेलतो. अरे काय पद्धत आहे काय बोलण्याची? ध्यान म्हणजे चालतं बोलतं असते, सहजपणे सापडत असतं. हे सगळं नश्वर आहे, हा एक ध्यान वेगळा आहे. परमपूज्य काकांची हीच दृष्टी आहे बरं का. आणि ह्याच दृष्टीमुळं सगळ्या जगाला बाधित करून जगाला पकडून ठेवावं, जगाला धरावं, हां, पण बाधित करून लक्षात घ्यायचं, हे मला काय आधार देणारं नाही, पण ह्याच्या जवळ मला राहावं लागतंय, कारण ह्याला मला टाळताच येत नाही. जगात राहून जगाला कसं टाळता येईल, पण जगात राहून ब्रह्मतत्वाला आकळता येते मात्र समदृष्टी प्राप्त करून. म्हणून त्याला बाधितच दृष्टी व्हायला पाहिजे. म्हणून माऊली बोलतात, तैसे माझी या साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. द्वैत निघून जातं. जेव्हा अहंकाराचा लोप होतो ना, तेव्हा भेद संपून जातो. म्हणून या ओवीमधून वर्णन करताना माऊलींनी समदृष्टीचं वर्णन केलंय. थोडंसं चिंतन म्हणून आपण समवर्तीपणा पाहिला, जरासं चिंतन आपणही करावं त्याच्यावरती. समवर्तीपणा असलाच पाहिजे, पण समदृष्टी मात्र आणता येते आणि त्या दृष्टीनं जगता येतं. या श्लोकाचा विद्या विनयन संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव शिवपाकेचं पंडिता समदर्शना, एक 3च ओव्या फक्त माऊलींनी वापरलेल्या आहेत आणि त्याचं वर्णन केलेलं आहे. आपण ते ऐकावं, अजून अभ्यासावं, त्याचं चिंतन करावं. वेळ संपलेला आहे, त्यामुळे थांबावं लागतंय आपल्याला. पुढचे चिंतन नंतर बघूया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.